असा एक्सपेरियंट हरिओम संघातील तर बरेच खेळाडूंना आपण पाहतो, प्रेम असो, प्रणित तोरणकर असो, सुंदर पहिलाच फटका पाहायला भेटला, परंतु डी झोन मध्ये गेलेला चेंडू, एक धावेनेशी समाधान, एक चेंडू एक धाव. बॅटल चांगली असेल, प्रेम विरुद्ध आपल्याला पाहायला लागेल भावेश, तर शैलेश करावडे म्हणजे आई जीवदानी विरुद्ध आपल्याला पाहायला भेटेल अजिंक्य तारा. हो, केतन पाटील इकडे आलेले आहेत. खरं मनोगत तुमचंच मी व्हॉट्सअपवरती लिंक पाहून नक्कीच मी पाहत होतो मॅच. शैलेश दादाचीच मॅच होती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, स्वीप केलेला चेंडू, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण गौरीश यांच्याकडून. खरोखरच महान एक महत्वाचा संघ आहे. हरिओम संघाचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे प्लीज. हरिओम संघ लक्षात ठेवायचं, आपण मोठी मॅच खेळतो तेव्हा प्रतिनिधी इकडे पाठवणं गरजेचं असतं. प्रत्येक मॅचच्या खेळाडून अत्यंत पेनल्टीला जावं लागतं, लक्षात ठेवायचे. जरा डिस्कस करून एक मिनिट मॅच थोडं चला बघा, मी वारंवार तुम्हाला सांगितलं आलंय, कारण मोठी मॅच असते आणि यूट्यूब लाईव्ह असतं, तर आपला एक प्रतिनिधी असणं महत्वाचं असतं. 2 रनर्सची पेनल्टी लागलेली आहे इकडे हरिओम संघाला, हे आपल्याला लक्षात ठेवायचं असतं, कारण की वारंवार आपण यूट्यूब लाईव्ह सामने खेळतो. लक्षात ठेवायचं, या गोष्टी महत्वाच्या असतात. क्रिकेटमध्ये नियमावली महत्वाची असते आणि नियमावलीनुसारच आपल्याला खेळावं लागतं. पुन्हा एकदा हो स्कोलवर पद्धतीचा चेंडू, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. प्रेम स्ट्राईकला आले, तर प्रेम या खेळाडूला महत्व म्हणावं लागेल, कारण की प्रेम हा ग्राउंडचं एक त्याची जन्मभूमी आणि त्याची कर्मभूमी हीच आहे. पाहूया प्रेम काय करतो आपल्या संघासाठी. हो, सुंदर हलवार पद्धतीने पटकावलेला चेंडू, एक धावेनेशी समाधान. 4 चेंडूचा इकडे खेळ झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2. सुंदर षटक म्हणता येईल, कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलेलं वारंवार पहिल्या षटकामध्ये 2-2, 3-3 चौकार पाहायला भेटलेला. चला, सुंदर 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 इकडे आपल्याला पाहू शकता आयोजन नियोजन. पुन्हा एकदा सुंदर फटका, परंतु डी झोन मध्ये गेलेला फटका पाहायला भेटला. एक धावेनेशी समाधान. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा खर्च केल्या त्या 3. भावेश याने खरोखर सुंदर षटक म्हणता येईल. जर का आपल्याला मजल मारायची असेल तर मला वाटतं 24 चेंडूमध्ये जवळजवळ 40 ते 45 धावांचं आव्हान मोठा असू शकतो. समोरच्या संघाला मोठा फटका मारण्याचा काही प्रयत्न होत नाहीये. एक हलकड पद्धतीने पटकावलेला चेंडू, एक धावेनेशी समाधान. षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. सरासरी आपण पाहू शकता 4 ची सरासरी आहे. जर जिंकायचं असेल 4 धावा झालेल्या आहेत. 4 एक षटक पूर्ण 4 धावा. आता पुढील षटक घेऊन आलेले आहेत ते ओमकार. छोटा कद बडा धमाका आपण पाहू शकता. ओमकार या संघामध्ये बरेच असे खेळाडू आहेत जे छोटा कद बडा धमाका वाले आहेत. पुढील चेंडू प्रेम यांच्यासाठी सुंदर पटकावलेला चेंडू. काय होईल, काय घडेल पाहूया. वळूया पंचांकडे, वळूया पंचांकडे. पंचांनी थर्ड अंपायर दिलेला आहे. कृपया करून थर्ड अंपायर आपण यायचं आहे आणि पाहून घ्यायचं आहे प्लीज. खरोखरच या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. इकडे वैशिष्ट्य असं असतं की इकडे लाखोची गर्दी असते. हा तर पहिला दिवस आहे. पहा पुढे पुढे काय होतंय. उद्या न्यामा बॉईज आहे, त्याच्यानंतर गुडलकची बॅटिंग बघण्यासाठी करोडोच्या लोकांना, करोडोमध्ये खेळाडू येतील, लांब लांब वरून येतील. टाकी रोड असो, तुळींज असो, बरेच असे हा ऐतिहासिक ग्राउंड का म्हटलं जातं, कारण की हा ग्राउंडवरती पहिली 50,000ची वरदा मॅच झालेली. पालघर जिल्ह्यामध्ये पहिली मॅच जी दीपकदादा नारकर यांच्या हस्ते झालेली आणि विनर्स होता अष्टविनायक संघ. फायनलला होते 2 संघ, अष्टविनायक आणि व्हेंचरस. खरोखरच या ग्राउंडचा एक ऐतिहासिक ग्राउंड मानलं जातो. वळूया पंचांकडे. गडी बाद झालेला आहे.
खरोखरच एक महत्वाचा गडी इकडे बाद झालाय. प्रेम नावाचा धक्का म्हणजे बसलेला आहे हरिओम संघाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पवन. पवन नावाचा खूप वैशिष्ट्य. पवन म्हणजे वारा आणि वाऱ्याबरोबर बॉल फिरवणं हे त्याचा आहे मारा. आता पाहूया पवन काय करतोय. पवन किनीला तर आपण पाहिलं. हा पवन कशा पद्धतीने आपण खेळतोय तो खेळपट्टीवर पाहूया. चला पुढील चेंडू. हो चुकी झाली का. परंतु चुकी आपण पाहूया चुकी होते का. निरंजन चिंदरकर एक महत्वाचे पंच मानले जातात. या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये नावाजलेले पंच निरंजन चिंदरकर रायडर नावाने प्रसिद्धी. उर्फ बाबू उर्फ बेकम असे बरेच नावं आहेत त्यांना. आपण रायडर 93, 96, 94 सर्व 90चे रूल्स आहेत त्यांच्यासाठी. चला वळूया पुढील चेंडूकडे. हरिओम संघाचे कर्णधार सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका आला आणि लगावला गेला चौकार. देऊया एक संधी डिझेलला. बरोबर मोठा फटका बरेच वर्षानंतर आणि बरेच कालावधीनंतर आपल्याला हा मोठा फटका पाहायला भेटला. कर्णधाराच्या बॅटीतून आलेला फटका म्हणजे काहीच. आता धाव संख्या झालेली आहे ती 9. अजून देखील आपल्याला मोठे फटके मारण्याची गरज असेल. 45 ते 40-45 या ग्राउंडवरती धावसंख्या असणं खूप महत्त्वाचं ठरेल. पुन्हा एकदा डी झोन मध्ये गेलेला चेंडू आणि संघाची वाढती धावसंख्या 10. 3 चेंडूचा इकडे खेळ झाला. 3 चेंडू 10 धावा पाहायला भेटतात. या षटकामध्ये एक चौकार आला. पहिला षटक खूपच चांगला म्हणावा लागेल. ज्या षटकामध्ये 4 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता 6 धावा आलेल्या 3 चेंडूवरती. पुन्हा एकदा आपण स्टान्स पाहू शकता बॅटरचा. एक धाव हा एक धाव. सुंदर 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 इथे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. परंतु काय एक धावेनिशी समान रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला सुंदर पाहायला भेटली. धाव संख्या झालेली आहे ती 11. 11 महत्वाचा असतो. उद्या आहे शनिवार, परवा आहे रविवार. कोणाला भेटेल बकरा काय पाहूया. कारण बकरे शोधण्याची पद्धती पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला बरेच वेळा पाहिलेली आहे. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीचा चेंडू आणि सुंदर फटका लगावला गेलाय चौकार. देऊया एक संधी डिझेलला. धन्यवाद. तूने कभी किसी से प्यार किया है. खरोखर या खेळाडूंनी प्रत्येक वेळेला प्रत्येक मैदान आपल्या बॅट आणि बॉलशी प्रेम केलंय. प्यार केलाय पण या बॅट आणि बॉलशी केलाय. इतर कोणाशी नाही केलाय. केला असेल तो बाजारात. पुन्हा एकदा फटका सुंदर फटका. परंतु डी झोन मध्ये गेलेला चेंडू. षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 16. खरोखरच या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळा आपण वारंवार पाहिलेलं आहे. या ग्राउंडवरती बरेच मोठमोठे खेळाडू आपण पाहिले. सुमित डेकले सारखा खेळाडू असो, कार्तिक सारखा खेळाडू असो, बरेच मोठमोठे खेळाडू या ग्राउंडवरती खेळून बॉक्स क्रिकेटचा आज उज्ज्वल भविष्य झालेले आहेत. जोगित पाटील असो. जोगित पाटील लहानपणापासून या ग्राउंडवर खेळतोय. जयेश पाटील असो आमचा जीव मोरेगावचा. भिट्या असो भावेश पाटील. खरोखरच हे बरेच खेळाडू आहेत जे आज उच्च स्तरात. आय एम किरू असे. आय एम किरूच्या प्रत्येक चौकारासाठी माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल भरत सर. पुन्हा एकदा ओ सुंदर सुंदर चेंडू पाहायला भेटला प्रथमेश यांच्याकडून. आणि सुंदर चेंडू आपल्याला गुडलँडच्या दिशेने उडता चेंडू आपल्याला म्हणजे थोडासा उसळी गेलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. परंतु एक धाव घेण्यास काही त्यांना अडवता आलेलं नाहीये. सेट बॅट्समॅन आपल्याला पाहू शकता. निलेश यांना पाहतो जे संघ मालक आहेत. हरिओम संघाचे सुंदर फलंदाजी मोठी फलंदाजी आहे. याच्यानंतर प्रणित तोडणकर असो ज्यांना या मला वाटतं ग्राउंडचा मोठा अनुभव आहे. दांडगा अनुभव म्हणू शकतो. गत वर्षामध्ये झालेल्या अजिंक्य तारा प्रीमियर लीग मध्ये उपविजेता संघ ठरलेला. बरेच असे खेळाडू आहेत या ग्राउंडवरून. अनिकेत पाराबे असतील, जयेश पाटील असतील. सुंदर चेंडू आकडावून ठेवलेला आहे फलंदाजांना. प्रत्येक 3 चेंडूवरती 3 धावा आपल्याला पाहायला भेटले. या आधीच्या पहिल्या षटकामध्ये जसं 2 चेंडू निर्धाव 4 चेंडू धावा त्याच पद्धतीचं षटक आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा शापाळून मारण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न पण तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. परंतु एक धाव रोखू शकले नाहीत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटलंय आपल्याला या 2 फलंदाजांमध्ये. वळूया
पुढच्या चेंडूकडे मोठा मोठा फटका मोठा फटका मोठा फटका बिग 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 चौकार इकडे पाहायला भेटलाय आपल्याला. देऊया संधी डीजेला. कमा डीजे बरोबरच. ओम शांती ओम आणि हरिओम याच्यामधला डिफरन्स काही वेगळा नाहीये. हरिओम तापलेला आहे आणि शांती ओम इकडे संघ आपण समर्थ बॉईज पाहतोय. डिफेन्स पुन्हा एकदा डिफेन्स डिफेन्स पाहायला भेटला परंतु एक धावेने संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 25. म्हणजे आपण पाहू शकता 3 षटकाचा खेळ झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. अजून एक षटक आहे. काय वाटतं तुम्हाला 45 धावा गाठू शकतील? कारण की सेट बॅट्समॅन आपण बघू कर्णधार निलेश 2 चौके मारून अजून देखील ग्राउंड मध्ये आहेत. खरोखरच सुंदर फलंदाजी इकडे निलेश यांच्याकडून पाहायला भेटले. परंतु एक लक्षात ठेवायचं आहे एक महत्वाचा खेळाडू ग्राउंड मध्ये फिल्डिंग क्षेत्ररक्षण करतोय शैलेश दादा करावडे. का मी 40 एज मध्ये देखील या ग्राउंड मध्ये तो त्याने दाखवून दिलाय. गेम प्लॅनिंग करता येते. हा छोटा कद बडा धमाका सौरभ ज्यांनी सलग 3 वर्ष न्यामा बॉईज मध्ये जेव्हा MNPL होते त्याच्यामध्ये 3 वर्ष बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतलेला आहे. तो आज गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाजी मार्कवर आहे. खरोखरच पाहूया आता हा काय करतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सुंदर चेंडू हाताळला गेला. 1 धावेनेशी समाधान. हाच तो फलंदाज होता ज्यांनी सलग 3 वर्ष MNPL मोरेगाव नगीनदासपाडा प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतलेला आहे. ओके 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 सुंदर सुंदर चेंडू. हो तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. अजिंक्य तारा शिवगणेश तदनंतर शिवशक्ती मित्रमंडळ आपण बघा ही आपली स्पर्धा आहे. तर प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की जे खांब्याच्या बाजूला उभे आहेत त्यांना थोडं लांब करायचं आहे. या स्पर्धेसाठी कुठलं विघ्न आलं नाही पाहिजे. तर कृपया करून आपण ज्या मंडळातले आहेत हा आपलाच मंडळ आहे. प्लीज सर्वांनी लांब राहायचं उभं एक विनंती असेल. चला षटक संपलेला आहे. सॉरी पहिला चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. बरोबर. चला टाइम घ्यायचा नाही. शैलेश दादा जॉन्टी 1 मिनिट थांबवतोय. बघा सगळ्या क्रीडा रसिक प्रेक्षकांना हात जोडून आणि कळकळीची विनंती. आपण जिथे उभे आहात तुमच्या समोर बॅरिकेड्स आहेत. त्या बॅरिकेड्सवरती जेवढं वजन तुम्ही टाकाल तेवढा त्याचा लोड खाली जाईल. आणि ही स्पर्धा येणारे 4 दिवस आम्हाला खेळवायची आहे. तुम्हाला सुद्धा या स्पर्धेचा आनंद जर का चांगल्या रीतीने लुटायचा असेल तर प्लीज आपण ही स्पर्धा आपली जबाबदारी समजून आपण थोडे बॅरिकेड्सपासून लांबवा. ज्यांचे कोणाचे हात लाईटचे पोल आहेत तिथले सुद्धा आपले हात लवकरात लवकर बाजूला काढायचे आहेत. तिथून एक वायर सुद्धा गेली आहे. तर कोणालाही कोणत्या प्रकारची इजा होणार नाही याची स्वतःची काळजी स्वतःने घ्या. ही तुमच्यासाठी चेतावणी नाही आहे. ही तुम्हाला केलेली विनवणी आहे. ही तुम्हाला केलेली विनंती आहे. त्यामुळे आमच्या विनंतीस मान देऊन आपण जे काही प्रोटोकॉल्स आहेत किंवा जी काही आमची विनंती आहे तिचं पालन कराल हीच आपणाकडून अपेक्षा आहे. मला वाटतं बऱ्याचशा प्रेक्षकांनी या विनंतीला मान दिला. थँक्यू सो मच. आपणा सर्वांचं मनापासून आभार. पुढे एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी आमचे जवळचे मित्र अल्पेश जोशी जॉन्टी हे उपस्थित आहेत. कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. भरत सर यांच्यातर्फे खूप खूप आभार. ही सूचना दिल्याबद्दल 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. अजून देखील आपण पाहू शकतो 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. महत्वाचे चेंडू असतील 4 चेंडू. सेट बॅटर आहे. सेट बॅटर टॅप केलेला आहे. काय होईल काय घडेल आणि गच्चाळ फेकी पाहायला भेटली. हा गडी बाद करणं महत्वाचं असेल कारण सेट बॅट्समॅन आहे. यांनी 2 चौकार लगावले 3 चौकार लगावलेत. आपण पाहू शकता निलेश यांनी 3 चौकार लावले. आता नवीन बॅटर पाहू शकता पवन. पवन तुम्हाला काहीतरी करावं लागेल कारण 3 चेंडू बाकी आहेत. कारण महत्वाचे चेंडू असतील. बाहेरून तेवढा सुंदर फटका आणि तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. काय या संघाचं कौतुक केलं जातं हे दाखवून देत आहेत क्षेत्ररक्षक. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण इकडे पाहायला भेटतं. समर्थ बॉईज 1432 हा संघ उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा इकडून होतो. धावसंख्या झालेली आहे 29. 29 धावा झालेल्या आहेत. चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आगाचाळा. हा ह्या 3 षटकामधील म्हणजे 3.4 चेंडूचा खेळ झाला. सर्वात गचाळ चेंडू पाहायला भेटला सौरभ यांच्याकडून. हा चेंडू या वेळेला तुम्ही हाताळू शकत नाहीये कारण की मॅच आपण पाहू शकतो फर्स्ट इनिंग मध्ये पोहोचलेली आहे 30 धावांवर. चला पुढील चेंडू सौरभ यांचा.
हलका चेंडू, तेवढा सुंदर फटका, परंतु तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण गाडी झालाय बाद. निलेश नावाचा धक्का बसलाय. देऊया एक संधी डीजेला. धन्यवाद डीजे. बघा मी उजव्या हाताला जी पब्लिक उभी आहे, जे श्रोते उभे आहेत, त्यांच्याकडे कॅमेरा गेला, आम्हाला इकडे दिसतोय कॉम्प्युटर मध्ये. प्लीज आपण त्या बॅरिगेट पासून लांब राहायचंय. बॅरिगेट पासून लांब राहायचंय प्लीज सर्वांनी. दादा ते उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत तिकडे सगळ्यांनी लांब व्हा. हे इकडे इकडे ते काका फोनवर बोलतात तिथले सगळे. बघा तो ऑरेंज पडदा सुद्धा खाली आहे. जयेश त्यांना गाईड कर मित्रा. टुमरे आपणास विनंती असेल प्लीज थोडं मागे घ्यायचंय. आपल्याच मैदानात स्पर्धा आहे तर प्लीज हे लक्षात ठेवायचंय. चला जोगित पाटील गेले. भरत दादा, जोगित पाटीलचा शब्द म्हणजे एक लक्ष्मण रेखा असते म्हटलं जातं. लक्ष्मण रेखा, रेखा म्हटलं तर पिक्चरची रेखा नाही दादा. काले पत्थर की वाईट लकीर. काले पत्थर की वाईट लकीर. रायडर कुठे असतील तर नक्कीच असले असतील. काले पत्थर की वाईट लकीर बोलल्यावर धाव संख्या झालेली आहे ती 31 टू विन. 32 धावा करायच्या आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी. 32 धावा, 31 धावा झालेल्या आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. 32 धावांचं आव्हान ठेवलंय समर्थ बॉईज 1432 संघासाठी. सुंदर फलंदाजी पाहायला भेटली ती निलेशांच्या बॅटीतून. त्यांना साथ नाही भेटली परंतु त्यांनी एकटा गड लढवला आहे. खरोखरच मला वाटतं जवळजवळ त्यांचीच धाव संख्या असेल 20 ते 21 धावा. काका, ओ काका थोडं लक्ष द्यायचंय प्लीज, थोडं मागं व्हायचंय. जोगित जरा लॉट्स गाईड करायचं. आय थिंक कुश 11 आणि वरद विनायक या दोन संघांदरम्यान काय मॅच आहे. चला या दोन्ही कर्णधार, जी छोटी कंपनी आहे टॉस का बॉस मध्ये ती खाली करायची. भावेश थोडं गाईड करा. धनु पाटील आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि टॉस करून यायचं आहे. चला मॅच ऑन करायची आहे. जिंकण्यासाठी 32 धावांचा आव्हान ठेवलं आहे समर्थ बॉईज संघाकडे. आणि आपण पाहू शकता छोटा कद बडा धमाका सौरभ. तदनंतर समोर आपण स्ट्राईकला पाहतोय गौरेश. पहिला चेंडू तितकाच सुंदर फटका परंतु तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला संघाकडून. संघाची वाढ श्री गणेशा केलेला आहे. 1 चेंडू 1 धाव. चला आता तोच फलंदाज ज्याने हा ग्राउंड गाजवलेला आहे, नावाजलेला फलंदाज सौरभ नावाचा वादळ. ओ टॉस झालेला आहे. वरद विनायक टॉस विन झालेला आहे. कृपया करून आपला लवकरच निर्णय कळवायचा आहे. आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूवरती 2 धावा इकडे पाहायला भेटला. संयमी खेळी इकडे पाहायला भेटते या षटकामध्ये. पुन्हा एकदा ओव्हरती चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गच्चा क्षेत्ररक्षण. जर का पहिल्याच अटेम्प्टला जर काही फील्ड झाली असती तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता रनआउटच्या स्वरूपामध्ये, परंतु गच्चा क्षेत्ररक्षण. चला पुढील चेंडू सौरभ साठी. सौरभ छोटा कद बडा धमाका. हो पुन्हा एकदा वारंवार डी झोन मध्ये संयमी खेळी इकडे पाहायला भेटते आपल्याला. 4 चेंडूचा खेळ, 4 चेंडू 4 धावा. सौरभला माहिती आहे की या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने खेळी करायची असते. आणि सौरभ म्हटलं तर प्रत्येकाचा एक स्लॉग असतो. ऑफ किंवा स्टेट ड्राईव्ह किंवा लॉंग ऑन लॉंग लेग, प्रत्येकाचा एक स्लॉग असतो. ऑफ कव्हर ड्राईव्ह चांगला मानला जातो तो सौरभ याचा. चला पुढील चेंडू निलेश यांचा. काहीसा अडकवलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. तेवढी सुंदर. ओ काय होतं, काय घडेल पाहूया. ओ हो
चुकीचा मारा आपल्याला पाहायला भेटला प्रणित तोडणकर यांच्याकडून. जर का डायरेक्ट हिट स्वतःच्या बाजूने मारलं असतं कदाच सौरभागडी बाद झाला असता, परंतु इकडे हा ना मध्ये गडी वाचलेले आहेत. परंतु सुंदरपैकी 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूवरती 5 धावा खर्च केले आहेत निलेश वाघेला यांनी. चला पुढील चेंडू सौरभसाठी. मोठा फटकाचा काही प्रयत्न होत नाहीये. चला पुढील चेंडू निलेश यांचा. शपाळून मारण्याचा प्रयत्न, कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू, परंतु डी झोन मध्ये गेल. शिवान स्पोर्टचे ओनर सन्माननीय दिनेशजी दयान यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम दिनेशजी दयान, आपलं हार्दिक स्वागत या कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025च्या वतीनं. मान्य श्री किशोर नाना पाटील यांच्या वतीनं आगतम स्वागतम शुभ स्वागतम. वोट कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच स्वागतम सुस्वागतम. दादा आपण प्रत्येक मान्यवरांची जी उपस्थिती असते त्याच्यानुसारच सामन्याची रंगत वाढली जाते, आपण वारंवार पाहिलेलं आहे. आणि 6 चेंडूचा या आधीचा एक षटकामध्ये झालाय. 6 चेंडू 6 धावा खर्च केल्यात निलेश यांनी. तेवढी फलंदाजी देखील तितकीच चांगली केली होती. आता वळूया पुढील षटकाकडे. पुढील षटकामध्ये षटक घेऊन आला पवन म्हटलं तर पवन म्हटलं वारा. आता पाहू हा वारा, थंडी हवा का झोका कशा पद्धतीने आता गोलंदाजी करतो. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू, परंतु तितका सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं पेटनाव बुवा यांच्याकडून. धावसंख्या झाली 7. वारंवार सिंगल डबल सिंगलचा इकडे कदाच एक वरिष्ठ खेळाडू असतील शैलेश दादा यांचा एक. पुन्हा एकदा चांगला फटका. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. संधी गमावले. सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. आपण लक्षात ठेवायचं आहे जेव्हा सचिनला 26, 25, 21 धावांवरती जेव्हा झेल सुटले तेव्हा त्यांनी सर सचिन तेंडुलकर यांनी शतक मारलेलं आहे दादा. तेव्हा शतक मारलेलं आहे सचिन तेंडुलकर यांनी. आता पाहूया सौरभ काय करतात. मोठा जीवनदान भेटलेलं आहे. पुढील चेंडू पवन यांचा. गौरेश यांच्यासाठी पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू डिफेन्स केलाय. स्ट्राईकला गेले सौरभ. कदाचित जास्त यश तांबे इकडे पाहायला भेटे काहीच पायाच्या इंजरीमुळे खेळत नाहीयेत. बरेच सामने आपण पाहिलेले आहेत. त्यांनी देखील आपल्या क्षेत्ररक्षणामुळे दादा पुन्हा एकदा चांगला फटका होता, परंतु तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय इकडे हरिओम संघाकडून. यश तांबेला आपण पाहिलेलं आहे. फलंदाजीसाठी तर मी पाहिलेलं नाहीये, गोलंदाजीमध्ये पण पाहिलं, पण क्षेत्ररक्षकासाठी मी चांगली भूमिका मी न्यामाबॉईज मधून पाहिली, अजिंक्य तारामधून पाहिली आहे, शिवगणेश मधून पाहिलेली आहे. बरेच अशा संघातून आपण शिवशक्ती मधून देखील ते खेळलेले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू, स्लॉक चेंडू पाहायला भेटला. सुंदर चेंडू पवन यांचा निर्धाव चेंडू. पहा 5 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा खर्च केलाय. पवन यांनी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या पवन साठी. काम ऑन पवन. पवन चढला हरभऱ्याच्या झाडावरती आणि हा नो घोषित केलाय. म्हणजे असं म्हणायचं पवनने हवन केलाय. पवनने हवन करेंगे पवनने ती हवन करायची जी पोझिशन आहे ती मात्र तिकडे प्रणितने दाखवली. हो नक्कीच दादा, एक्सपिरियन्स खेळाडू या मैदानाचा. बरेच 200 ते 300 मला वाटतं 327वी मॅच असेल त्याची या मैदानावरती. आणि खरंच एक गचाळ चेंडू पाहायला भेटला. पवन यांच्या गोलंदाजीतून 9 चेंडू फेटाळला गेलाय. वाढती धावसंख्या झालेली आहे ती 10. आणि या षटकामध्ये पाहू शकता 4 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू पवन यांचा. पुन्हा एकदा फटका तर सुंदर आहे. वळूया पंचांकडे. पंचांनी बोट वरती केलंय आणि गडी झालाय बाद. धन्यवाद. आता पाहू शकता एक महत्वाचा खेळाडू मैदानात आलाय. या खेळाडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी हा पंचाच्या भूमिकेत असो, खेळाडूच्या भूमिकेत असो, प्रत्येक वेळी आपण या खेळाडूला पाहिलंय. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये सहकार्य करतो हा खेळाडू. काल ग्राउंड मध्ये मी आलो तेव्हा देखील पाहिलं की ग्राउंडची दिशा, पिच आखणं हे प्रत्येक खरोखरच या खेळाडूसाठी मी मान सन्मानित एक वंदना करतो खरोखरच. चला जास्त वेळ घ्यायचं नाही.
जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नवीन षटक घेऊन आलेत मोहित. पहिला चेंडू आणि आपण पाहू शकता पहिला चेंडू डी झोन मध्ये गेलेला चेंडू. संघाची वाढती धाव संख्या झालेली आहे ती 11. आपल्याला आव्हान दिलंय 32 धावांचं. मोठे फटके आता एखाद 2 मोठे फटके म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर का आली तर तुम्हाला सरासरी राखता येईल. शैलेश दादा करावडे यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. जर 3 बॉल 3 चौके मारले तर प्रीतम बाईत यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रक्कम इकडे आलेलं आहे शैलेश दादा करावडेसाठी. चला पुढील चेंडू सौरभ यांच्यासाठी. दादा शैलेश दादासाठी एक पारितोषिक मोठं आलंय 501 रुपयाचं. 3 बॉल 3 चौकार. संयमी खेळी करणे गरजेचं आहे तितकंच संघाला. सुंदर फेकी तर होती परंतु आपण गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. जर का व्यवस्थित हाताळलं गेलं असतं तर कदाचित सौरभ रनआउट झाले असते. परंतु रनिंग बिटवीन द विकेट शैलेश दादा यांची खूप आपल्याला सुंदर पाहायला भेटली. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 13. आता 13 ने मेरा तुम्हाला चौका मारणं गरजेचं आहे भाई. आणि पहा ही चपळाई महत्वाची असते. पंचांनी वाईट घोषित केलंय. प्रत्येक ठिकाणी ही चपळाई असते त्यांची. ओव्हरआर्म असो अंडरआर्म असो प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव आहे. सुंदर फटका. तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण निलेश यांच्याकडून पाहायला भेटलं. 1 धावेनिशी पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय सौरभ यांना आता मला वाटतंय 2010ची खेळी खेळावी लागेल तरच हा सामना त्यांच्याकडून झुकावं लागेल. नाही तर मग या सामन्यामध्ये काही खेळ नाही. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निर्णय कळत नाहीये. पुन्हा एकदा कव्हरचा चेंडू. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण. म्हणजे गोलंदाजी अचूक टप्प्यावर इकडे पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाजी अचूक टप्प्यावर पाहायला भेटते आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षक देखील त्याला साथ देत आहेत. नाही आणि ते कॉम्बिनेशन बसलंय. ज्यावेळेला एखादा चांगला गोलंदाज चांगले चेंडू हाताळतोय तर त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाचं कार्य खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीनं पार पडत असताना दिसतंय. चेंडू हवेमध्ये पण क्षेत्ररक्षण चांगलं. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न यशस्वी. पण तेवढी सुंदर गोलंदाजी. धावसंख्या झाली 18. 32 धावांचं आव्हान होतं. 6 चेंडू 14 धावा आणि पारितोषिक आहे 3 चेंडू 3 चौकार. शैलेश दादा करावडे 501 रुपये. प्रीतम बाई म्हणजे पारितोषिक योग्य आहे. जर का 3 चौकार लगावले पैसे मिळतील वेगवेगळ्या परंतु मॅच सुद्धा जिंकता येईल. हो नक्कीच दादा. आता संघासाठी करणार की पैशासाठी करणार डिपेंड करतो शैलेश दादांवरती. बघा काहीतरी एक करावं लागणार आहे. संघासाठी गेले तर पैसे आपोआप मिळणार आहेत. नक्कीच. पण पैशासाठी धावसंख्या झाली आहे 17. 6 चेंडू 15 धावा. धावसंख्या 17 झालेली आहे. 6 चेंडू 15 धावांचं आव्हान आहे. मोठे फटके बिग फटके. प्रेम नावाचं वादळ. पहिला चेंडू स्वीप केलेला चेंडू परंतु इतका सुंदर क्षेत्ररक्षण. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे दादा. मोठे फटके येतील का? नाही कॉन्फिडंट आहेत परंतु आता जी इक्वेशन आहे त्याला बघता तितकं सोपं राहणार नाहीये. आतापर्यंत या मैदानावरती अशा धावांचा पाठलाग झालेला नाहीये आणि हा पाठलाग होत असताना दुसऱ्या चेंडूवरती विकेट. आता 4-15 म्हणजे 4ही चेंडूवरती चौकार मारायचे आहेत. डिफिकल्ट टास्क आहे परंतु जर का मारली गेली तर याची चर्चा वर्षानुवर्षे होईल आणि अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये हा विक्रम सुद्धा कदाचित होऊ शकतो. नक्कीच. स्वामी बोलतात अशक्य ही अशक्य करतील स्वामी. आता तेच होऊ शकतो. नाही अशक्य शक्य करतील स्वामी परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये आलेला फलंदाज आला ते करणं गरजेचं असतं. हो फलंदाज जर श्री स्वामी समर्थ. नक्कीच प्रयत्न करावा लागेल. बाहेर रोड मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू तितकंच क्षेत्ररक्षण. दादा क्षेत्ररक्षण हे संघाचं मानलं पाहिजे. 100% आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 2 पॅचेस मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला पहिली मॅच खेळत होते हरिओम संघ त्यावेळेला ओव्हरथ्रोच्या रूपाने चौकार गेला तो सुद्धा हळूहळू. म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी तितकासा चांगला परफॉर्मन्स केला नव्हता. थँक्यू क्षेत्ररक्षण तितकं चांगलं दिसलं नव्हतं परंतु या मॅच मध्ये त्यांनी जे सुधारणा क्षेत्ररक्षणात केली आहे त्याचं फलित म्हणून ही मॅच त्यांच्या बाजूने झुकती झाली आहे. हो खरंच दादा. परंतु हे जे आता आम्ही ज्या वेळेला खेळायचो बॉक्स मॅच त्यावेळेला नॉकआउट असायची. आता लीग पद्धत आले. काहीसं लीग पद्धतमध्ये 2 मॅच हरलो तरी विश्वास जतवावा लागतं की आपल्याला पुढच्या 3 मॅच तिन्ही जिंकायच्या आहेत.
बघा, एक मॅच हारल्यानंतर तुम्हाला बाकीच्या वेळेला संधी नाही मिळायची. आता लीग असल्याकारणाने संधी मिळते, म्हणजे तुम्हाला चूक सुधारण्यासाठी दुसऱ्या स्पर्धेची वाट बघायला लागत नाही किंवा दुसऱ्या मैदानावरती जावं लागत नाही. इथं तुमची चूक सुधारण्यासाठी तेच मैदान आहे आणि फक्त 1 ते 2 मॅचचा फासला आहे. त्यामुळे कदाचित काही खेळाडूंचा खेळ उंचावलाय, कदाचित काही खेळाडूंना ती आता सवय सुद्धा झाली एका कम्फर्ट झोनची की बाबा हारल्यानंतर सुद्धा एक संधी आहे. यानंतर आपण चर्चा सुद्धा करणार आहोत.